जसं की आपण सांगितलं होतं पीक विम्यासंदर्भात, की पाठीमागे सांगण्यात येतो 21 दिवसाच्या आत पीक विमा जमा होईल वगैरे, वगैरे बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं, की बाबा जे सांगण्यात येत आहे 22 तारखेला फेब्रुवारीच्या किंवा 20 तारखेपासून पीक विमा वाटप होईल वगैरे. आपण जसं सांगितलं होतं, की 26 फेब्रुवारीच्या नंतरच पीक विम्यासंदर्भात हालचाली सुरू होतील. फायनली मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात 26 फेब्रुवारीपासूनच हालचाली सुरू झालेल्या आहेत. कालच एक कृषी मंत्र्यांतर्फे एक बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करा असं सांगण्यात येत आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. त्याचबरोबर बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेदळ, स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर कित्येक दिवसापासून पीक विम्याचा टॉपिक आता फायनली सांगण्यात येत होतं, की बाबा जानेवारीमध्ये पीक विमा वाटप होईल. त्यानंतर निवडणुकांचं रिझन लावण्यात आलं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सांगण्यात आलं, की बाबा 21 दिवसांच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करा किंवा जमा करा वगैरे, वगैरे बऱ्याच चर्चा रंगल्यात. तर फायनली मित्रांनो, कालपासून 26 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यासंबंधी हालचाली सुरू झालेल्या आहेत. जरी हालचाली सुरू झालेल्या असल्या तरीसुद्धा तात्काळ जरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश किंवा निर्णय घेण्यात आलेला असलासुद्धा, मोठमोठ्या बैठकी झालेल्या असल्या तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्ताच शेतकऱ्यांना वाटेल की बाबा असा निर्णय झाला, बैठका झाल्या, अशी चर्चा रंगली वगैरे, वगैरे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील, की बाबा आता लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होईल असं शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आता आलं असेल. परंतु नाही. किती जरी कृषी मंत्र्यांतर्फे असो की मुख्यमंत्र्यांतर्फे असो की कुणातर्फेही किती जरी तात्काळ जरी पीक विमा जमा करा असे आदेश, निर्देश सांगण्यात आलेल्या, बैठकी घेण्यात आलेल्या असल्या तरीसुद्धा पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास मार्चच्या 10 तारखेच्या नंतरच वितरित होणार आहे. हालचाली सुरू झालेल्या असल्या तरीसुद्धा एवढ्या अर्जंट ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणं पॉसिबलच नाही. तात्काळ जरी सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा, बैठक जरी घेण्यात आलेली असली तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता बरेच मी एक बघितलं की सांगण्यात येत आहे की 17,500 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी रक्कम वितरित होईल. बऱ्याच व्हिडिओ सांगण्यात येत आहे की बाबा शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000 रुपये जमा होतील. एवढ्या एवढ्या कोटींचा निधी मंजूर आहे किंवा एवढ्या एवढ्या कोटी रुपयांचा निधी अवेलेबल आहे. असं जरी सांगण्यात आलेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला सांगतो 17,500 किंवा 17,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणारच नाहीत किंवा होणं पॉसिबलच नाही. कारण शेतकरी संख्या जरी पैशानं किंवा जरी शेतकऱ्यांनी पेमेंट केलेली असली तरीसुद्धा शेतकरी संख्या बऱ्याचपैकी चांगली आहे आणि त्या शेतकऱ्यांना 17,500 रुपये हेक्टरी वितरित होणं पॉसिबल नाही. एकंदरीत तुम्हाला सांगतो जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी जास्तीत जास्त 8 ते 10,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होऊ शकते आणि कमीत कमी 6,500 एवढी रक्कम गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं 3,500 ते 6,000 जिल्ह्यानुसार किंवा मंडळानुसार ज्या पद्धतीनं रकमा वितरित झालेल्या होत्या, तरीसुद्धा त्याच पद्धतीनं याही वर्षी तुम्ही जरी पैसे पे केलेले असले तरीसुद्धा जास्तीत जास्त 8 ते 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी रक्कम वितरित होऊ शकते. त्यापेक्षा जास्त नाही आणि जास्तीत जास्त काही जिल्ह्यातील तुम्हाला सांगतो, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 12,500 ते 13,000च्या जवळपास या रकमा वितरित होऊ शकतात. तुम्हाला सांगतो 15,000च्या वरचा आकडा हा हेक्टरी शेतकऱ्यांचा जे पीक विम्याचा प्रश्न आहे तो 15,000च्या वर आकडा हा जाणं पॉसिबलच नाही. तुम्हाला जरी वाटत असेल तरीसुद्धा, जरी मोठमोठ्या मंत्र्यांनी सांगितलेलं असलं किंवा बैठका जरी घेतलेल्या असल्या तरीसुद्धा एवढी रक्कम वितरित होणं पॉसिबलच नाही. तुम्हाला जवळपास तुम्ही जिल्ह्यानुसार आता एक्झॅक्ट मी आता सध्या तरी सांगू शकत नाही की कोणत्या जिल्ह्यात एक्झॅक्ट किती रुपये रक्कम किंवा कोणत्या मंडळामध्ये एक्झॅक्ट किती रुपये रक्कम वितरित होईल हे सध्या तरी पॉसिबल नाही सांगणं. परंतु काही जिल्ह्यामध्ये 8 ते 10,000 रुपये हेक्टरी रक्कम वितरित होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये 12, 12.5 आणि 13च्या जवळपास हेक्टरी रक्कम ही वितरित होऊ शकते. तर सध्या तरी तात्काळ जरी रक्कम वितरित होण्यासाठी सांगितलेलं असलं तरीसुद्धा मार्चच्या 10 तारखेच्या नंतरच किंवा 10 तारखेच्या जवळपासच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते. आता जरी बैठक घेण्यात आलेली असली तरीसुद्धा कृषी मंत्र्यांतर्फे पाठीमागे सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये टॉपिक रंगलेला होता पीक विम्यासंदर्भात आणि सांगण्यात आलेलं होतं की बाबा 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होईल. आपण त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की 21 दिवसाच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबलच नाही. त्याच पद्धतीनं वितरित झालेलीच नाही 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम. त्याच पद्धतीनं तात्काळ जरी रक्कम वितरित होणं बैठक घेण्यात आलेली असली तरीसुद्धा
तात्काळ ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणारच नाही. 10 मार्चच्या नंतरच 10 मार्चच्या जवळपास किंवा 10 मार्चच्या नंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ही वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा पीक विम्यासंदर्भात तुम्ही बोलत नाही आहे, तुम्ही धान बोनसविषयी जास्त व्हिडिओ टाकता किंवा तुम्ही इतर टॉपिकवर व्हिडिओ बनवत नाहीत, असे बरेच शेतकरी म्हणत होते. त्यासाठीच पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट देणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.